त्यानंतर आता आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहे बँकेच्याबद्दल. बँकेमधून आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे उत्पादनं मिळतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा मिळतात. तर बँक काय असते, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची असते. ती काय करते, विविध प्रकारचे उत्पादनं देते आणि काय देत असते, सेवा पुरवत असते. यामुळे काय होतं, पैशांचे सुरक्षित साठवण होतात, व्यवहार सुलभ होतात, पैशांची बचत होते आणि गुंतवणूक होते. त्याचप्रकारे आपल्याला कर्जसुद्धा मिळत असतात. हे काय झालं, बँकेबद्दल झालं. आता आपल्याला बघायचे बँकेचे उत्पादनं, बँकेचे प्रोडक्ट्स. तर बँकेमध्ये काय काय असतं, कुठल्या कुठल्या प्रकारचे खाती असतात ते आपल्याला बघायचे आहेत. बँक आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे खाते पुरवत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा बँकेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. बँक म्हणजे काय, ग्राहक आणि एक संस्था. यांच्यामध्ये काय असतं, एक नातं असतं. कुठलं नातं असतं, तर संस्था ग्राहकाला पैसे देत असते, त्यांच्याकडनं पैसे पण घेत असते, त्यांची काय असते, साठवणूक करत असते, सुरक्षितता ठेवत असते. त्या पैशांच्या बदल्यात त्यांना व्याज देत असते. त्याच्या बदल्यात इतर लोकांना कर्जसुद्धा देत असते. जे पैसे असतात ते इतर ठिकाणी गुंतवतसुद्धा असते आणि काय असते, व्यवहार सुलभ करत असते. ही झाली बँक. आता बँकेचे आपण जे खाते असतात त्याचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार कुठला आहे, बचत खातं. हे मोस्टली जितके पण लोक असतात ना, सर्वांचं मोस्टली कुठलं असतं, बचत खातं असतं. विद्यार्थ्यांचं असतं ते पण कुठलं असतं, बचत खातं असतं. हे खातं कशासाठी असतं, वैयक्तिक ग्राहकांसाठी असतं. एखादा व्यक्ती बँकेत गेला, एकटा गेला, त्याला सर्वप्रथम एखादं खातं ओपन करायचं असेल, त्यावेळेस कुठलं खातं होतं ओपन, बचत खातं ओपन होतं. यात काय होत असतं, पैसे सुरक्षित ठेवता येतात आणि त्याच्यावरती काय असतं, आपल्याला व्याज देखील मिळत असतं. उदाहरण म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा पगार जमा होत असेल, ते बचत खात्यामध्ये जात असतं. किंवा एखाद्या स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना मिळालेली स्कॉलरशिप ही देखील कुठे येत असते, बचत खात्यामध्ये येत असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे चालू खातं. हे चालू खातं कुठे असतं मोस्टली, तर जे मोठमोठे बिझनेसमॅन असतात, जे व्यापारी असतात, जे उद्योगपती असतात, त्यांना काय करावं लागतं, व्यवहार दैनंदिन जीवनामध्ये करावे लागत असतात. आता एखादा उद्योगपती आहे, त्याला एखाद्या कंपनीसोबत व्यवहार करायचा आहे, तर त्याचा व्यवहार हा लाखामध्ये नसेल, त्याचा व्यवहार हा कोटींमध्ये असतो. तर अशा वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, कोणाला, त्या व्यक्तीला आणि त्या कंपनीला. कशा बाबतीत, तर एकमेकांना पैसे देण्याबाबत किंवा घेण्याबाबत. त्यासाठी कुठलं असतं, चालू खातं असतं. म्हणजे यामध्ये आपण किती पण प्रमाणामध्ये व्यवहार करू शकतो. त्यानंतर किती पण प्रमाणामध्ये आपण पैसेसुद्धा ट्रान्सफर करू शकतो. पण तसं बचत खात्यामध्ये नसतं. बचत खात्यामध्ये एक लिमिट असते, की तुम्ही काही प्रमाणामध्येच ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, व्यवहार करू शकतात. पण तसं चालू खात्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर आहे तिसरं, मुदत ठेव खाते. त्याला आपण सांगतो फिक्स्ड डिपॉझिट किंवा FD म्हणून हे देखील आपल्याला माहीत असतं, FD असे सांगतात. तर मुदत ठेव म्हणजे काय असतं, की आपण 1,00,000 रुपये बँकेमध्ये जमा केले. बँकेला सांगितलं की मला 1 वर्षाची काय करायची, FD म्हणजेच काय, 1 वर्षाचं मला मुदत ठेवायची आहे. खातं मला ओपन करायचं आहे. त्यावेळेस काय करेल बँकवाला, हे खातं तुमचं ओपन करून देणार. ह्यावेळेस तुम्हाला असं सांगणार की 1,00,000वरती तुम्हाला 10% व्याज मिळणार. कधी, 1 वर्ष झाल्यानंतर. म्हणजेच काय, तुम्हाला 1,00,000वरती 1 वर्ष पूर्ण झाला की याच्यावरती 10%
काय मिळणार? व्याज मिळणार. म्हणजेच किती? आपण समजूया 10,000 रुपये आपल्याला व्याज मिळाला. तर एका वर्षामध्ये किती व्याज मिळणार? 10,000 रुपये व्याज मिळणार. जी आपण ही एफ डी करत असतो ना, फिक्स डिपॉझिट, ती आपल्याला 1 वर्ष झाल्यानंतरच काढता येते. म्हणजे आपल्याला बंद करता येते. म्हणजे जे आपण 1,00,000 रुपये गुंतवलेले असतात ना, ते आपण केव्हा पण यूज किंवा वापर करू शकत नाही. परंतु जर आपल्याला इमर्जन्सी काळामध्ये ते पैसे काढायचे असतील तर आपण ते 1,00,000 रुपये काढू शकतो. परंतु जर स्टार्टिंगचा व्याज हा 10% असेल, तर त्या व्याज टक्क्यामध्ये देखील फरक पडतो. म्हणजे काय होतो? 10%चे काय होतात? 8% व्याज होतो. आणि तुम्हाला जर व्याज जर आत्तापर्यंत जर जेवढे पण दिवस झालेत तेवढ्या दिवसामध्ये समजा तुमचा 2,000 रुपये तुम्हाला व्याज मिळाला असेल, किती टक्क्याने? 10%ने. तर तो 10%ने न मिळता किती मिळेल? 8%नेच मिळेल. म्हणजेच तुम्हाला जवळपास 1,600च्या आसपास तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे हे 1,00,000 रुपये मिळतीलच, पण 1,00,000सोबत 1,600 रुपये देखील मिळतील. म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला किती मिळायला पाहिजे? 2,000 रुपये मिळायला पाहिजे. पण तुम्हाला पैसे लवकर काढल्यामुळे किती मिळतील? 1,600 रुपये. म्हणजे 400 रुपये काय होतील? तुमचे कट होतील. म्हणजे काय मिळेल? एक प्रकारची पेनल्टी किंवा टॅक्स लागेल. हे झालं मुदत ठेव. तिसरं आहे रिकरिंग डिपॉझिट. त्याला काय आवर्ती ठेव सांगतात. दरमहा ठराविक रक्कम जमा करून बचत करण्यासाठी हे खातं असतं. हे मोस्टली कशासाठी असतं? मुलीच्या लग्नासाठी, मुलींच्या लग्नासाठी, किंवा एखादी प्लॅनिंग करायची असेल आपल्याला, 20 वर्षानंतर काहीतरी प्लॅनिंग करायची, त्यासाठी हे रिकरिंग डिपॉझिट असतं. किंवा विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, की 20 वर्षानंतर एखाद्या पालकाला वाटलं की माझ्या मुलाला मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 20,00,000 रुपये आपल्याला बचत करावी लागेल. त्यावेळेस काय करणार? त्या विद्यार्थ्याच्या नावावरती हे खातं ओपन करणार, आवर्ती खातं, आणि दर महिन्याला 10,000 रुपये त्या अकाउंटला जमा करत जाणार. त्यालाच आपण काय सांगणार? आवर्ती ठेव सांगणार. त्यानंतर आहे लोन प्रोडक्ट. म्हणजे काय? कर्ज. म्हणजे काय करत असते बँक? कर्ज पण देत असते. कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्ज देते? कर्ज म्हणजे काय? तर बँक व्यक्तीला, एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या दुकान असेल, त्याला काय करते? पैसे देते. पैसे देते. आणि ते पैसे कसे देते? व्याजाने देत असते. त्याच्यावरती ती काय करते? व्याज लावते. कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्ज आहे? वैयक्तिक कर्ज आहे, गृहकर्ज आहे, शिक्षणाचं कर्ज आहे, वाहन कर्ज आहे. तर हे बघितलं आपण बँक. त्याच्यानंतर बँकेचे खाते कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहेत बँक आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा देते. तर सगळ्यात पहिली सेवा आहे ATM सेवा. ही तर सर्वांना माहीतच असेल. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी ATM दिलेले असतात. पण आत्ताचे जे ATM आहे त्याच्याने आपण काय करू शकतो? पैसे काढू पण शकतो आणि पैसे भरू पण शकतो. हे आपल्याला दोन्ही पण माहीत पाहिजेत. त्यानंतर आहे इंटरनेट बँकिंग. बँक आपल्याला काय करते? इंटरनेट बँकिंगची देखील सुविधा देत असते. म्हणजेच काय? की आपण घरी बसल्या बसल्या कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू शकतो. म्हणजेच मोबाईलवरून आपण एका व्यक्तीला पैसेसुद्धा पाठवू शकतो. त्याला आपण काय सांगणार? इंटरनेट बँकिंग. म्हणजे आपल्याला बँकेत जाण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. आपण मोबाईलच्या आधारे एखाद्या व्यक्तीला आपण पैसे पाठवू शकतो, किंवा आपलं खातं तपासू शकतो, किंवा वीज बिल हे सुद्धा भरू शकतो. त्यानंतर आहे मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग काय असतं? हे एक प्रकारचं मोबाईलमध्ये असलेलं ॲप असतं, ज्यामध्ये आपण जसं बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विविध सुविधा मिळतात. कुठे फॉर्म भरायचा आहे, कुठला अर्ज करायचा आहे, तसंच मोबाईल बँकिंगमध्ये आपल्याला त्या सर्व सुविधा असतात. म्हणजे आपल्याला मोस्टली बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कुठला फॉर्म भरायचा असेल तर आपण इथेच फॉर्म भरू शकतो. आपलं ATM जर संपलं असेल किंवा आपले नवीन ATM काढायचं असेल तर आपण मोबाईल बँकिंगच्या आधाराद्वारे
ऑनलाईनच फॉर्म आपण भरून आपलं ATM मिळवू शकतो. त्यानंतर आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. हे तर सर्वांना माहितीच असेल. डेबिट कार्ड म्हणजे काय? आपलं जे ATM असतं ना त्याला आपण सांगतो डेबिट. डेबिट कार्ड मोस्टली ते कुठलं असतं? डेबिट कार्ड असतं. डेबिट कार्डमध्ये आपल्या अकाउंटला जितके पैसे असतात ना, आपल्या अकाउंटला जर 1000 रुपये असतील तर आपल्या डेबिट कार्डला 1000 रुपयेच दिसत असतात. आणि तितकेच आपण खर्च करू शकतो. पण क्रेडिट कार्डला तसं नसतं. आपल्या अकाउंटला 1000 रुपये असले तरी क्रेडिट कार्डची जर लिमिट 50,000ची असेल तर आपल्या क्रेडिट कार्डला 50,000 रुपये अमाऊंट दिसते. म्हणजे आपण 50,000 रुपयाचं खर्च करू शकतो. परंतु हे 50,000 रुपये आपल्याला नंतर परत भरावे लागत असतात. हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे चेक सुविधा, धनादेशच्या सुविधा. आपण बँकेमधून चेक पण घेऊ शकतो. चेकवरती माहिती भरून ते आपण इतरांना तो चेक देऊ शकतो. जेणेकरून व्यवहार सुरळीत होतील. त्यानंतर काय? निधी हस्तांतरण. निधी हस्तांतरण म्हणजे काय? जसं आपण ऑनलाईन गुगल पे, फोनपे एकमेकांना पैसे पाठवतो. RTGSद्वारा, नेफ्टद्वारा, IMPSद्वारा. हे शब्द तुमच्यासाठी हे नवीन असतील. पण गुगल पे, फोनपे हे शब्द तुमच्यासाठी नवीन नाही आहेत. त्याच प्रकारचं हे असतं RTGS आणि नेफ्ट. इथे काय? इथे आपण फक्त रक्कम जी असते ना ती मोठ्या प्रमाणामध्ये पाठवू शकतो. जसं गुगल पेला लिमिट असतं, 1,00,000चं लिमिट असतं, तसं इथे लिमिट जास्त असतं. त्यानंतर आपल्याला बँक काय करते? लॉकरची सुविधा देखील देते. लॉकरची सुविधा का देते? तर इम्पॉर्टंट काही दागिने असतील तिथे ठेवण्यासाठी किंवा काही महत्त्वाचे कागदपत्र असतील ते आपण काय करू शकतो? बँकेच्या लॉकरमध्ये जाऊन ठेवू शकतो. लॉकरची आपल्याला चावी पण दिलेली असते. लॉकर पण अलॉट केलेले असतात, म्हणजेच मिळालेले असतात. निष्कर्ष काय निघाल्यातून की बँकिंग उत्पादन सेवा हे ग्राहकांच्या साठी आर्थिक आणि व्यावहारिकदृष्ट्या सुलभ असतात. ते काय करतात? बचत वाढवतात आणि आपल्याला आर्थिक सुरक्षितता देत असतात. तर तुम्हाला हे बँकेबद्दल कन्सेप्ट समजले असतील. बँक म्हणजे काय? बँकेचे कुठल्या कुठल्या प्रकारचे खाते असतात, बँक आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे सेवा देत असतात. इथे आपण हे लेक्चर संपूया.